हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर आपण 4-5 वर्षाच्या मुलीसाठी नऊवारी साडी स्टिचिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी एक 5 साडी घेतलेली आहे. तुमच्याकडं थोडीफार कमी असेल तरी चालेल आणि याच्यामध्ये फक्त मी साडी शिलाई करणार आहे. तर सर्वात अगोदर आपण 4 फोल्ड कपडा करून घेतलेला आहे. साधारणपणे आपण 1.5 मीटर अस्तर याच्यासाठी घेतलेलं आहे. अर्धा मीटर अस्तर आपण ब्लाऊजसाठी यूज करणार आहोत आणि याच पद्धतीने 4 फोल्ड करून घेतलं. 4 फोल्ड केल्यानंतर कमरेपासून पायापर्यंत उंची तुमची एवढी भरेल तेवढी घ्या. त्याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे, कारण की आपण 2 इंच पट्टी जी कमरेला लावत असतो, तर ती पट्टी आपल्याला जास्तच होणार आहे. त्याच्यामुळे मी वाढवून घेतलं नाही. कमरेपासून पायापर्यंत उंची घेतली आणि उंची घेतल्यानंतर सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि आपल्याला अस्तर फक्त एवढंच लागणार आहे. त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला थोडंफार अस्तर कमरेची पट्टी जोडण्यासाठी लागेल. बस अस्तर दुसरीकडं कुठेही आपण अस्तर वापरत नसतो नऊवारी साडीसाठी. तर फक्त आपल्याला पॅन्ट शिलाई करायची असते. तर सर्वात अगोदर आपण इथपर्यंत माप घेऊन घेतलेलं आहे. माप घेतल्यानंतर आपल्याला उभं जे आहे आणि आपण कमरेची जी कमर आहे, तर तुमची कमर मोजून त्याच्यामध्ये आपण तिसरा काढायचा. 3 भाग काढायचे आहे आणि तुमचं जेवढं कमर येईल तर तेवढं तुम्ही तिथं टाकायचं आहे. तर 7 इंचावरती म्हणजे तिसरा भाग होणार आहे कमरेचा, तर 7 इंच आपलं येणार आहे. तर त्यासाठी मी 7 इंच वरती एक उभी पण लाईन 7 इंचावरतीच घेतलेली आहे. जी आपण नेफापट्टी जोडत असतो पॅन्टला, तर तिथपर्यंत आपण 7 इंच घेतलेले आहे. आणि परत आडव्यामध्ये आपण 2 इंच ॲड केलेलं आहे, जे की आपल्याला जे आकार देण्यासाठी आपण या पद्धतीने जे आकार आपण देऊन घेणार आहोत. 2 इंच आणखी त्याच्यामध्ये जास्त घेतलेला आहे. या पद्धतीने आकार देऊन घेतला आणि आकार दिल्यानंतर आपल्याला पॅन्ट जे बॉटम जे असते, तर तुम्ही 5 ते 6 इंचापर्यंत ठेवू शकता. शिलाई मार्जिनमध्ये कमी जास्त होऊ शकतं. तर या पद्धतीने तर आपण ही 6 इंच मी ठेवलेली आहे. याच पद्धतीने आपण एक क्रॉसमध्ये एक लाईन ओढून घ्यायची. टेपच्या साहाय्याने मी ही लाईन जी आहे तर ती ओढून घेतली. नऊवारी काष्टा साडी शिवत असाल तर कोणत्याही साईजची असू द्या साडी, या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं. कमरेचा भाग घ्यायचा. कमरेच्या भागामध्ये आपण तिसरा काढायचा आहे. आपण प्रत्येक वेळेस आपण जसं की चौथा भाग काढत असतो, म्हणजे 20 असेल तर त्याच्यामध्ये आपण तिसरा भाग आपण काढायचा असतो याच्यामध्ये कमरेमध्ये. तर त्याच पद्धतीने मी काढून घेतला. त्या पद्धतीने त्याचं मेजरमेंट घेतलं आणि या पद्धतीने त्याची कटिंग मी करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता आपण कटिंग करत असताना जे मार्जिन केलेली आहे, त्या मार्जिनवरती एकदम ॲक्युरेट कटिंग करून घ्यायची आहे. आता जी आपल्याला अस्तरवरची कटिंग आहे, तर ती संपूर्ण आपली झालेली आहे, कारण की याच्यानंतर आपल्याला अस्तरवरती कटिंग होणार नाही. थोडक्यात म्हणजे आपल्याला एक पॅन्ट असते, त्या पॅन्टला सगळं काही ॲड करायचं असते. काष्टा पण ॲड करायचं असतं. समोरचा जो घेर असतो, समोरच्या ज्या प्लेटा आपण साडीच्या टाकलेल्या असतात, त्यासुद्धा आपल्याला पॅन्टलाच जोडायच्या असतात. तर सर्वात अगोदर आपण पॅन्ट कट करून घेतलेली आहे. आता पॅन्ट कट करत असताना पॅन्ट कट केल्यानंतर आपण आता याच्यावरती आपल्या साडीचा जो पदर आहे, आता सगळ्यात अगोदर आपण पदर कट करून घेणार आहोत. पदर कट करीत असताना आपली उंची म्हणजे 22 इंच आणखीन 22 इंच, म्हणजे 20 इंच अधिक 22 इंच म्हणजे 44 इंच आणि त्याच्यामध्ये आपण 12 इंच ॲड करणार आहोत. 12 इंच ॲड करणार आहोत. ते मी तुम्हाला सांगणार आहे कशासाठी. आता हा पदर मी काही सगळा वापरणार नाही आहे, कारण की याच्यामध्ये त्या मुलीसाठी मॅचिंगचं ब्लाऊज आपण शिलाई करणार आहोत, कारण की मुलीला एवढा पदराची गरज नाही आहे. तर त्यासाठी मी एकदम साधारणपणे 27 इंचावरती इतका पदर मी घेतलेला आहे. 2-4 प्लेटा आल्या की तरी छान आणि या पद्धतीने छोट्या प्लेटा मारून घेतलेल्या. एक सरळ अशी लाईन ओढून घेतली मी. म्हणजे 42 इंचावरती आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे. 27 इंच उभं घेतलेलं आहे. आडवं घेतलेलं आहे आपण 42 इंच. तर या पद्धतीने आपण त्याच्यावरती एक लाईन घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ब्लाऊज शिलाई करणार आहोत. बाकीचा जो पदर उरलेला आहे त्याच्यामध्ये. आता आपण एक 12 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं होतं. तर 12 इंचापासून ती एक क्रॉसमध्ये आपण जो एक सरळ लाईन ओढली होती, तर पलीकडच्या टोकापर्यंत आपण एक अशी एक क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीने आणि इथपर्यंत आपली ती लाईन गेली पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपण ही कटिंग करायचं.
पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी ही लाईन तिरकस लाईन ओढून घेतली. थोडंसं चॉकने दिसत नसेल, परंतु तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कटिंग करू शकता. तर या पद्धतीने मी सांगत आहे, त्याच्याकडे लक्ष द्या, कारण छोट्या गोष्टी आहेत परंतु सोपं आहे आणि आपल्याला लक्षात येत नाही. अगदी कसलाही क्लास न करता तुम्ही तुमच्या मुलीसाठी किंवा तुमच्यासाठी तुम्ही घरी बसल्या नऊवारी साडी शिलाई करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही शिलाई येत नसेल तरीसुद्धा हे खूप सोपं आहे. या पद्धतीने आपण अशा प्लेटा टाकून घेणार आहे. आता पलीकडच्या साईडला काठ आपण जोडून घेणार आहे मी थोडा, म्हणजे काय आपल्याला आणखीन छान दिसेल लुक. तर एवढ्यामध्ये आपण याचं ब्लाऊज स्टिचिंग करून घेणार आहे मी, आणि याचा जो काठ शिल्लक राहील तर त्याचा काठ आपण पलीकडच्या साईडनी जोडून घेणार आहे मी. तर चला आता आपण पॅन्टचा जो कपडा आपण कटिंग केलेला होता, पॅन्टचा कपडा कटिंग केलेला होता तो कपडा आपण आता साडीवरती टाकून घेऊया. तर साडीवरती मेजरमेंट टाकत असताना आपण कमरेच्या साईडने वरच्या साईडने आपण 4-5 इंच वाढवून घेणार आहोत. तर ते कसं या पद्धतीने आता मी काय करणार आहे, म्हणजे जे आकार आपण दिलेला आहे ना, तर तो जे आकारवरती मी कटिंग करणार नाही. अगदी शिलाईच्या टायमिंगला मी हे कटिंग करून आहे. त्याच्यामुळे बॉक्स असे 4 जे मी तुम्हाला करून दाखवलं आहे, तर ते एकदम सरळ अशी लाईन 4-5 इंचावरती वरतून अशी वाढवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं कॅमेऱ्यामध्ये मी झाल्यानंतर लाईन झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. तर या पद्धतीने दोन्ही पॅटर्न अशाच पद्धतीने ठेवून घेतले. तर हे बघू शकता तुम्हाला ते पॅटर्न असे दिसतील. तर वरच्या साईडनी तेवढं आपण वाढवून घेतलेलं आहे. या साईडनी जे आकारापर्यंत नंतर स्टिचिंगच्या वेळेस एक्स्ट्रा साडी आहे तर ती आपण कटिंग करून टाकणार आहोत. तर ते हे झालेलं आहे आपली पॅन्ट कटिंग. आता आपल्याला नंतर कटिंग करायचं आहे. आता ही पॅन्ट 22 इंच आहे. आपल्याला काष्टे कट करायचे आहे. तर काष्टे आपले आहेत 22 इंच, म्हणजे कमरेपासून पायापर्यंत जी उंची आहे तर ती 22 इंच. आता तुम्हाला जर डबल काष्टा टाकायचा असेल तर फोल्ड करून घ्या, म्हणजे एकसारखे काटे येऊ नयेत. या पद्धतीने बघू शकता तुम्ही मी घडी कशी टाकलेली आहे, कारण की काष्टे हे एका साईडने येऊ नये किंवा उलटे सुलटा होऊ नये. जसं की आपण आपल्या ब्लाऊजची बाही कटिंग करत असतो, तर एक भाग आपला खालच्या साईडने जातो आणि एक वरतून येतो, म्हणजे आपले दोन्ही पॅटर्न सारखे येणार नाहीत. या पद्धतीने कटिंग करायची. तर मी पॅन्टचा कपडा घेतला, पॅन्टच्या कपड्याने लाईन ड्रॉ करून घेतली. उभा आपण 22 इंच घेतलेला आहे आणि आडवा आपण 15 इंचावरती लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये काष्ट्यामध्ये आणखीन आपण 3 ते 4 इंच आपण याच्यामध्ये वाढवून घेणार आहोत, आणि काष्ट्यामध्ये वाढवून घेतल्यानंतर आणखीन त्याच्या खूप छान असा प्लेटा येतात. तर या पद्धतीने 22 इंच आपलं आहे आणि आपण 27 इंच त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. बघा तुम्ही किती वाढवून घेतलेलं आहे मी तर, आणि आडवं जे घेतलेलं आहे तर ते आपण 15 इंच असं करून घेतलेलं आहे बॉक्स. तर हे बॉक्स करून घ्या, आणि बॉक्स झाल्यानंतर आपला जे आकार आहे तर तो जे आकारसुद्धा आपण लगेचच याच्यावरती कटिंग करून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्ही इथं बघू शकता पॅन्टच्याच सहाय्याने मी याचं मेजरमेंट काढून घेतलेलं आहे. पॅन्टच्या सहाय्याने मेजरमेंट काढल्यानंतर जे आकार जसा आपण पॅन्टवरती दिलेला आहे तसंच आपण काष्ट्यासाठी जो कटिंग करणार आहोत तर त्याच्यावरती सुद्धा आपण जे आकार देऊन घेणार आहोत. तर याच पद्धतीने परंतु फक्त जे आकारवरतीच आपण कटिंग करून घ्यायची आहे, बाकी क्रॉसमध्ये कटिंग करायचं नाही आहे. ते मी बाकीचं सांगणारच आहे पुढं. याच पद्धतीने बाकी जो चौकोनी बॉक्स आहे तो तसाच ठेवायचा, आणि त्यानंतर आपल्याला कोपऱ्यामध्ये आपल्याला एक क्रॉस गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे 4 ते 5 इंचावरती. इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने बाकी इथून असा गोल आकार जर देऊन घेतला ना, या पद्धतीने आणि काष्ट या पद्धतीने गोल आकार देऊन घेतला तर तसंच मेजरमेंट करून घ्यायचं आणि ह्याची कटिंग करून घ्यायची. या पद्धतीने तो असा दिसेल काष्ट्याचा जो दोन्ही पॅटर्न आहे. तर आपण डबल काष्टा करणार आहोत. तुम्ही सिंगल काष्टा सुद्धा टाकू शकता. छोट्या मुलीसाठी सिंगल काष्टा बी खूप छान दिसतो, परंतु मी ह्याला डबल काष्टा घेतलेला आहे, आणखीन सुंदर दिसेल. तर या पद्धतीने आपल्या मुलीची जी साडी आहे तर ती स्टिचिंग करायची आहे. आणि स्टिचिंगचे बघा माझी पण मुलगी कशी रीळ दाखवत होती. त्याच्यामध्ये लहान लेकरं घरामध्ये म्हणलं की खूप परेशान करतात, कटिंगमध्ये हात दाखवतात, पाय दाखवतात. तर याच पद्धतीने आपले 2 झालेले आहेत काष्टे, आणि ते असे दिसतील. त्यानंतर आपण जोडत्या वेळेस तुम्हाला सांगणारच आहे. तर हे काष्टे जे आहे तर त्याला मी आता थोडीशी पिन लावून घेते प्लेटा टाकून. तर हे काष्टे असे दिसतील, यांचे तोंड असे दिसतील या पद्धतीने. तर त्याला आपण आता बाजूला ठेवून घेऊयात. आतापर्यंत आपलं कटिंग झालेलं आहे पदर.
पायाचं पॅन्ट आणि काष्टा कटिंग झालेला आहे. आता आपल्याला करायचा आहे समोरचा घेर. समोरचा घेर कटिंग करत असताना आपल्याला प्लेटा खूप सुंदर आणि सुबक घ्यायच्या आहेत. प्लेटा सुबक घेण्यासाठी आता मी इथं साडी सरळ करून घेतलेली आहे, जे की क्रॉसमध्ये झालेली आहे. आणि उंची घ्यायची आहे आपल्याला, जेवढी तुमची उंची आहे कमरेपासून पायापर्यंत तेवढी उंची आपण घेणार आहोत. तर मी त्याच्यामध्ये आणखीन कमी जास्त व्हायला नको म्हणून 1-2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं मी. तर याच पद्धतीने मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलं. नंतर आपण स्टिचिंगच्या वेळेस त्याला ते आपण कटिंग करून घेऊयात. तर या पद्धतीने आता काष्टा प्लेटा टाकण्याच्या सुरुवातीला आपण 2-4 इंच जे अंतर आहे तर ते असं सोडून तिथून पुढं आपण या प्लेटा टाकायला सुरुवात करायची आहे. प्लेटा फक्त आपलं 3 इंच आडवं जे आहे ना, प्लेटाचं जो साईज आहे तर ती 3 इंच येईल एवढीच आपण प्लेट घ्यायची आहे. जास्त मोठ्या मोठ्या प्लेटा घेऊ नका. लहान मुलीसाठी साडी स्टिचिंग करता आहेत, कारण की सुंदर आणि छान दिसली पाहिजे. तर या पद्धतीने आणि पहिली प्लेट थोडीशी परेशान करणार, परंतु एक प्लेट आली की मग खूप साऱ्या छान छान अशा प्लेटा तुम्ही टाकू येतात. तर प्लेटावरती प्लेट घ्यायची. अर्धा इंच अंतर अलीकडच्या साईडने सोडायचं, तेवढंच अंतर आपल्याला पलीकडच्या साईडने सुद्धा आपण प्लेट टाकत असताना सोडायचं आहे. तर या पद्धतीने आपण अशा छान अशा प्लेटा घ्यायच्या आणि तुमच्याकडं पिना असतील तर त्या पिनाच्या साहाय्याने आपण याला सेट करणार आहोत अगदी व्यवस्थित अशा. तर मी सुद्धा सेट करून घेते. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीच्या जे प्लेटा आहेत तर त्या व्यवस्थित अशा टाकून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आणि खूप सुंदर दिसते साडी. कितीही फुगणारी साडी असू द्या, परंतु ज्यावेळेस तुम्ही स्टिचिंग करताना नऊवारी काष्टा साडी तर आणखीन ती साडी चोपते आणि खूप सुंदर दिसते. तर या पद्धतीने प्लेटा पण खूप छान अशा सुबक आले पाहिजेत आणि प्लेटाचे अंतर हे असं दिसलं पाहिजे. तर या पद्धतीने प्लेट टाकायच्या. बघू शकता तुम्ही सगळ्या प्लेटा आपण याच पद्धतीने टाकून घेणार आहे मी. जर का तुमच्या लहान मुलीसाठी तुम्हाला साडी स्टिचिंग करून हवी असेल तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला माझा WhatsApp नंबर शेअर करेल आणि मला मेसेज करा. त्याच पद्धतीने आपल्या Instagramवरती सुद्धा ID आहे, तिथं जाऊन तुम्ही सुद्धा फॉलो करा. तर याच पद्धतीने आपण आपल्या पूर्ण साडीला जे आहे तर त्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. तर नंतर मी तुम्हाला प्लेटा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आणखीन शेअर करणार आहे. या पद्धतीने माझ्या प्लेटा ह्या इथपर्यंत आलेल्या आहेत. एक्स्ट्रा जी साडी आहे तर ती आपण नंतर कटिंग करून घेणार आहोत. जी वरतून आलेली आहे, तुम्ही म्हणत असाल त्या त्या प्लेटा वरतून आलेल्या आहे शिल्लक साडी, तर ती आपण कटिंग प्लेट कंप्लीट झाल्यानंतर आपण ते करून घेणार आहोत. तर आपली उंची आहे तिथपर्यंत आपण या प्लेटा टाकून घेणार आहोत या पद्धतीने. मग जेवढी साडी लागेल तेवढी. तर आपण साडी अगोदर कट करायची नाही. जेवढ्या आपल्याला प्लेटा लागणार आहे तर तेवढी आपण करून घ्यायचं. वाटल्यास जर कमी पडत असेल, मोठ्या साईजचं असेल, तर समोरच्या साईडला आपण आणखीन काठ आणि साडी थोडंसं जोडून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने अर्धा इंच या साईडने, अर्धा इंच त्या साईडने आपण सोडून या पद्धतीने प्लेटा आपण कंप्लीट करत असतो. प्लेटाच्या दोन्हीच्या मधलं अंतर जे आहे कॉर्नरवरचं, तर ते सुद्धा 1 इंच येईल एवढं आपण करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने स्टिचिंग झाल्यानंतर आणखीन खूप सुंदर आणि छान दिसेल. आता आपण शेवटची जी प्लेट आहे तर ती बघा कशा पद्धतीने आपण टाकून घेणार आहे मी. तर बऱ्याचशा जणांना साडी पुरत नाही, त्याच्यामुळे इतके उंच पण प्लेटा नाही आल्या तरी चालेल. थोड्याशा खाली एक उभी प्लेट टाकून दिली या पद्धतीने. 2-3 प्लेटा कमी पडल्या मोठ्या मुलींसाठी तरी पण या पद्धतीने तुम्ही प्लेटा टाकून घ्यायच्या. ही अशी उभी एक प्लेट आणि उभा काठ जोडला की मग आपल्याला आणखीन थोडंसं कमी होते. म्हणजे साडी जर कमी असेल तर ती ॲडजस्ट होते. या पद्धतीने आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतल्या साईडने फोल्ड करायचा. फिनिशिंगसोबत इथं ही प्लेट खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या साडीचा सगळ्यात महत्त्वाचा लुक म्हणजे ही प्लेट आहे. ही प्लेट थोडंसं आणखीन परेशान करते टाकायला, परंतु एक वेळेस तुम्ही केलं तर ते होऊन जाईल. आता इथं आपलं कम्प्लिटली प्लेटा टाकून झालेल्या आहेत. तिथं आपण नंतर शिलाई मारून घेऊयात नंतरच्या वेळेस, किंवा हाताने तुम्ही इथं शिलाई केलात तरी चालेल.
म्हणजे 2 टाके टाकले. आता ज्यावेळेस तुम्ही ह्या प्लेटा टाकत असताल तर पलीकडून आपले हे प्लेटात दिसली नाही पाहिजे या पद्धतीने फिनिशिंग करायची. पलीकडच्या साईडने आपल्या प्लेटा बाहेर आल्या नाही पाहिजे या पद्धतीने. तर आता आपण जो पॅन्टचा जो कपडा घेतलेला आहे, कारण त्याच्यावरतीच आपल्याला सगळं शिलाई करायचं आहे, तर त्याच्याच मापाने आपण सगळं काही मेजरमेंट घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण आता या काष्टा जो आहे तर त्याच्यावरती सुद्धा जे आकार देऊन घेणार आहे मी या पद्धतीने. जे की पॅन्टचा आपण डबल फोल्ड करून घेतला मी. डबल फोल्ड केल्यानंतर जेवढी आपण जे आकार आहे तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे या पद्धतीने, म्हणजे कमी जास्त पडू नये. जास्त झालं तर आपण कटिंग करू शकतो, परंतु कमी जर झालं तर आपल्याला म्हणजे फिनिशिंग येणार नाही, तर त्यासाठी मग एक्स्ट्रा ठेवलेला आहे 1 इंच. जर तुम्हाला शिलाईच्या वेळेस तुमचं जर माहीत आपल्याला कमी पडणार नाही तर मग तुम्ही ॲक्युरेटसुद्धा घेऊ शकता. तर या पद्धतीने त्याच्यावरती सुद्धा आपण जे आकार देऊन घेतलेला आहे आणि आपण तो जे आकार जो आहे तर या पद्धतीने आपण तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने खूप सुंदर असा आपला हा साडीच्या ज्या प्लेटा आहेत खूप सुंदर अशा फिनिशिंगसोबत आलेल्या आहेत. तर झालेलं आहे आपलं इथपर्यंत आपली कटिंग. आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. तर चला फ्रेंड्स, बाय बाय.